नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। शरद पवारांची सर्वात मोठी खिळी। भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी उतरवला हुकमी एक्का मैदानात। तर राज्याच्या राजकारणात घडणार नवे परिवर्तन। विधानसभा लढण्याची उमर गाठली। आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आणि भाजपसह शिंदे गटाला देणार सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। स्वर्गीय आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज वयाची 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। रोहित पाटील यांनी यंदा तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा आणि विनंती कार्यकर्त्यांना व्यक्त केली आहे। तो रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याचे आज संकेत दिले आहे। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात ज्येष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील असं सुद्धा आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील म्हणाले। तर वडील आर पाटील हे 1991 ते 2015 पर्यंत तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। तर रोहित पाटील यांच्या निवडणूक भाषणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर त्यांच्या आई 2019च्या विधानसभेसाठी त्यांच्या आई सुमनताई पाटील यांनी निवडणूक लढवली। त्यावेळी रोहित पाटील यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी मुख्य होती। तर आता आर पाटील यांचे सुपुत्र आणि सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी 25 वर्षाची मर्यादा पूर्ण केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आर पाटलाचे पुत्र रोहित पाटील हे विधानसभा निवडणूक स्वतः लढवणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद आणखी एकदा वाढणार आहे। तर रोहित पवार यांच्यासोबत आता रोहित पाटीलसुद्धा विधानसभेची रणधुमाळी गाजवणार असून शरद पवारांनी आर पाटलांच्या पुत्रांना मैदानात उतरून एक हुकमी एक्का भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उतरवल्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? स्वर्गीय माजी गृहमंत्री आर पाटील आणि सुमनताई पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित पाटील राजकारणामध्ये यशस्वी होतील का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।